नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉग मध्ये. आणि हा असा फर्स्ट ब्लॉग आहे ना आपला की जो आम्ही घरातून शूट करतोय. करेक्ट. कारण की आधी जे आम्ही सगळे ब्लॉग केले ते सगळे ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आणि आज आहे शनिवार आणि आज आम्ही प्लॅन केलाय ब्रेकफास्टला आवाकाडो टोस्ट. त्याची प्रसादची खूप फेमस रेसिपी आहे. आणि मगाशी एक प्रसादनं कांड केले की सगळं केलं, शूट रेकॉर्ड केलं, हे कटिंग केलं, चॉपिंग केलं, सगळं केलं आणि व्हिडिओ लावून ठेवला आणि माईक काही कनेक्ट केलं तर ऑडिओ ऑफ झाला पूर्ण. त्यामुळे आम्ही परत दाखवतोय. तर काय तयार केलीस तुम्हाला? अर्ध करून झालंय सगळं. यामध्ये ॲव्होकाडो, काय हे विसरलं. ॲव्होकाडो, कांदा, टोमॅटो, लिंबू, सॉल्ट, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मीठ, लिंबू हा हे सगळं घालून आणि एक लिंबू मिक्स केलंय. आणि ह्याला काय ते म्हणतात? घालून पूर्ण स्मॅश, पहिला ॲव्होकाडो स्मॅश करायचा आणि त्यामध्ये सगळे चॉप केलेले इन्ग्रेडियंट्स टाकायचे. मग त्याच्यानंतर स्पाइसेस, सॉल्ट वगैरे सगळं टाकायचं, एकजीव करायचं आणि असं ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर असा तुम्ही ब्रेड घ्यायचा, ब्रेडचे स्लाइस मस्तपैकी टोस्ट करून घ्यायचे आणि हे असे बाजूला ठेवून द्यायचे. थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इज एग्स, विच इज ऑप्शनल. म्हणजे काय काय खातात, काय ऑप्शनल आहे. एक्झॅक्टली, तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता हे ॲव्होकाडो टोस्ट, पण याच्यात प्रोटीन. देन एटलीस्ट ट्राय टू गेट दिस ब्रेड, अ प्रोटीन ब्रेड. सो आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. बस संपलं. तर आम्ही हा ब्रेड वापरलाय, द हेल्थ फॅक्टरी झिरो मैदा ब्रेड. आम्ही काय आहे की जेव्हा जिमला जातो तेव्हा हेल्दी खातो आणि जेव्हा जिमला जात नाही तेव्हा खूपच अनहेल्दी खातो. तर आता आम्ही जिमला जाणार आहे बहुतेक जमलं तर आज. लेट्स सी. तोपर्यंत आपण काय करूया, ह्या टोस्ट वरती ह्या ॲव्होकाडोचं जे आपण पेस्ट बनवले आहे ह्याची अशी मस्तपैकी एक थापून घेऊया. थापून. किटू बघ, माझं किटू वाट बघायला लागलंय खाऊची. किटू बसलं इथं आमचं. काहीही कुकिंग असू दे, काहीही असू दे, हा मेंबर कायम असणार सोबत. व्हॉट्सअपला स्टेटस नसते कायम सोबत. लावा टाकत. आमच्या किचन मध्ये खूप पसारा आहे, प्लीज इग्नोर दॅट. आयुष्याचा पसारा होण्यापेक्षा किचन मध्ये झालेला बरा. बाई त्याच्यात जे कांदा आणि टोमॅटो असते ते जेवढं फाईनली चॉप करता येईल तेवढं करा. देखो ना गाइस, क्या है ये गाइस. ॲव्होकाडो माहिती काय सांगलो मला. टोस्ट वरती ॲव्होकाडोची पेस्ट लावून झाले. पेस्ट म्हणण्यापेक्षा ग्वाकामाओली म्हणूया याला. ग्वाकामाओली तर मेक्सिकन प्रांतातली ही डिश आहे ग्वाकामाओली. एवढं फ्लोई चालेल का तुला? नाही एवढं नाही, थोडा और खूप चीज आहे मॅम, थोडा और. आय लाईक जेली लाईक स्ट्रक्चर. जेली ॲव्होकाडो टोस्ट वरती तुम्ही असं हाफ फ्राय किंवा हाफ बॉईल करून टाकलं तर मस्त लागतं. मस्त लाईक दिस. सो ग्वाकामाओली रेसिपी ही माझी स्पेशालिटी आहे आणि एक हाफ फ्राय ही तिची स्पेशालिटी आहे. आणि असं आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो आणि एक कम्प्लीट डिश बनते. हे झाल्यानंतर आपल्याला आवडायचं पण आहे. आमचा मित्र निखिल मुंबईवरून येणार आहे आज इकडे आमच्या घरी. तुम्ही जर आमच्या आधीचे जुने ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल की निखिल कोण आहे. जर तुम्ही खरंच आधीपासून बघत असाल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मला आवडेल. तिथे जर तरी नाश्ता होत नाही, मला अशी चक्कर येतं चालू होते. गप बसा. इकडे तुम्हाला माझे सगळे प्रोटीनचे ब्रँड्स दिसत असतील, सगळे स्पॉन्सर्ड नाहीये. खूप सारे ट्राय केलेत, लाईक MB, लाईक होल ट्रूथ, लाईक सुपर यू. I have also tried my protein. I have also got this optimum nutrition. So you guys tell me which one is the best one for you and how was your experience with all these brands? कधी संपणार तुझा ऍक्सेंट हा? माझ्या शाळेचं नाव माहिती आहे ना तुला? न्यू इंग्लिश स्कूल. आम्हाला शाळेमध्ये असं शिकवलंय, मराठीमध्ये बोलताना सुद्धा ऍक्सेंट मध्ये बोला. ही न्यू इंग्लिश स्कूल ही मराठी मीडियम शाळा होती. पण त्याचा काही फरक पडतो मित्रांनो. शाळेत जे शिकायला पाहिजे ते म्हणजे आकलन शक्ती. तर अंडी तयार झालेत आणि ही असं अंड घ्यायचं आणि हे डायरेक्ट असं टोस्ट वरती टाकायचं. सो बघा आता ह्या लेयर्स बघा मित्रांनो. टोस्ट, ग्वाकामाओली आणि अंड आणि एन्जॉय. चांगल्या प्लेट्स काढ ना, एस्थेटिक प्लेट्स. ताटं जेवणाच्या एवढ्या मोठ्या थाळ्या कशाला घेतो? नाश्ता पण हा माणूस ताटांमध्ये नाश्ता. जेव्हा मी जेलमध्ये होतो त्यावेळी अशा एका ताटातच सगळं जेवण द्यायचे आम्हाला. कुठल्या जेलमध्ये? खरं वाटेल लोकांना, काही बडबड नको. मस्करी गाईज, मस्करी. थोडंसं जेली लाईक स्ट्रक्चर चालतं पण खूप जास्त फ्लोई नको. ठीक आहे, आता आम्ही ब्रेकफास्ट करतो.
प्रसादला तिथे गाणं म्हणायचं. इट्स ओके मला नाही म्हणायचं. इट्स ओके. सॉरी. नाही मला राहू देत ना. काय चालतंय पुरुषांचं काही चालतं का या जगात? काय चालतं का? कुठं चालतं का काही? हा ठीक आहे, आता आम्ही नाश्ता करतो. आज सकाळी मला मस्तपैकी पोहे खायचे होते आणि ह्या मुलगीने व्हिडिओसाठी मला फोर्स केला की प्लीज मेक आवाकाडो. उद्या करूया ना. बहुत टाइम लग रहा है यार, बहुत टाइम लग रहा है. नाश्ता लेट होईल तसं ऑडेसिटी वाढत जाते माणसातली. ऑर्डरसाठी काय ऍसिडिटी? इथं सगळं Avengers assemble. आता आम्ही नाश्ता करतो, खातो जरा. बघ टेस्ट करून कसं. तर इट इज रेडी. आता याला आपण टेस्ट करू आणि रेट करू. कसं आहे, मीठ वगैरे आहे का बरोबर? वा एक नंबर झाले. वाव. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलो. नको अरे तुझं पण चालू वाटतं. इट्स गोइंग टू बी लाईक दिस ओनली. सो निखिलला किटूला एवढा असताना पहिला होता. एवढं किटू वॉज म्हणजे हातात बसत होता एका गोब्या एक नंबरचा. तो मी जे खातोय तेच खातोय त्यामुळे तसं झालाय. पांढरा तांबडा yes. तांबडा पांढरा. कसलं छान झालंय यार. हा आल्यापासून ही दोघं नुसते हसतच बसले. हे बघो तुमरे को ऐसा वो मुंबई से आएंगे पावना उधर. कोल्हापूरचा आहे रे मी. कुठं जायचं जेवायला आमचं डिस्कशन चालू आहे डिनरला कुठं जायचं. बनाना लीफ. आणि ही दोघं प्राणी जे आहेत ते साऊथ इंडियन असे आहेत, पगलू आहेत पगलू. आणि मी साऊथ इंडियन खाऊ शकतो पण नाश्त्याला ना. डिनर कोण खाणार साऊथ इंडियन डोसा वगैरे. आम्ही दोघं खाऊ शकतो. डोसा इडली. संध्याकाळी डोसा खाऊ शकतो. इथं अन्याय व्हायला माझ्या विरुद्ध. मेजॉरिटी अपोजिट झाले. आम्ही आमरसपुरी कोण खाणार? आमरसपुरी नको तुला आमरसपुरी ती तिथं. तळलेलं वगैरे गोड तळलेलं. ठीक आहे, हा काय म्हणतोय लक्षात ठेव काय निखिल. आणि फक्त आपण दोघांच्यात आमरसपुरी घ्यायची आहे. आणि तू तिथं बघत बस, तुझ्यासाठी वेगळं तिथं राईस असतोय. रस्सम राईस खा ना तू. पनीर रस्सम राईस. नको आमरसपुरी खायला. का 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 ते वाया जाणार तुम्हाला. हे दोघांना संपणार नाही. अरे तिकडनं युट्यूब मारा आणि तिकडे त्या गल्लीत घे. का युट्यूब? नाही सॉरी युट्यूब आईच्या गावात युट्यूब डोक्यात असं युट्यूब इंस्टाग्राम. कुठं चाललोय आपण ते पण सांगितलं नाही. केळ्याच्या पानावर. बनाना लीफ. केळ्याच्या पानावर असं कुठलं तरी गाण्याचं नाव वाटत नाही. होय. केळ्याच्या पानावर. अरे खरंच आहे का काही ते? हे नाही असं काही कुठलं आहे गाणं. ते गाणं? काय गाणं आहे ते? काय आहे ते गाणं? मन अजून झुलते. मेहंदीच्या पान नाही, ढोलकीच्या तालावर आहे ते. नाही ढोलकीच्या ताल ते वेगळं. ढोलकीच्या तालावर नाही आहे. काहीच तुम्हीच सांगा आता. कुठलं गाणं का आठवना. जाऊ दे, कमेंट मध्ये कर. पान आहे तर काय त्या गाण्यात? कमेंट करा. प्रसाद तर काय खाणार नाही म्हटलेला. आमरसपुरी आपल्या दोघांसाठी सांग. नाईट चांगला नाही त्याचा. दम्म फुगलेल्या पुऱ्या. एकदम प्रॉपर सनलाईट असेल ना मग तेव्हा खतरनाक होत आहे. बालीमध्ये आई ग काय लाईट काय व्हिडिओ. डोसा इकडे आयुर्वेदामध्ये लिहिले की फर्मेंटेड जेवण हे रात्री खाऊ नये, सकाळी खावं. सकाळी डोसा सकाळी खा. चालू करूया का आपण? डायटिशियन प्रसाद चालवले मी आणि बाबा. आमरस कधी पण खा. प्रसाद आमरसपुरी कुठे आहे? आमरसपुरी इज देअर. पुरी खाओ फूल जाओ. पुरी खाओ फूल जाओ. नाही खा ना तू. त्याकडे बघून असे बटरफ्लाय उडाले माझ्या मनात. आता त्यांना बस. अशी पुरी घ्या, अशी त्याची वाटी करा, अशी पुरीची वाटी करा. आता अशी बुडवा, ती वाटी आमरसाने भरून घ्या. सगळ्या पुऱ्या चपट्या केल्या त्यानं. कशासाठी? फक्त 2 कॅलरीज कमी करायला. 2 नाही त्या 15 तरी असतील. तर इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग. तर करायला लागला काय तर आमरसपुरी जीवावर आलेली. आमरसपुरी आमरसपुरी पिऊन येऊन पचवायसाठी जिंजर एल पिलंय. हा ब्लॉग कंटिन्यू होईल. हा ब्लॉग पॉसिबली कंटिन्यू होईल जर हा एंड नाही झाला तर.
वा वा ठीक आहे. पण हा जर कंटिन्यू नाही झाला तर हा एंड आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.